गोपाला गोपाला देवकी नंदन गोपाला 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 देवकी नंदन गोपाला सांभाळी ही तुझी लेकरे पुण्य समजती पापाला गोपाला 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 गोपाला. नमस्कार 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 मंडळी, नमस्कार. खरंय ऐकलं, अहो ऐकलं ते अगदी 100% खरंय. अहो आपण पापाला पुण्य समजतो आणि खोट्यालाच खरं समजतो आणि म्हणूनच आपली फसगत होते हो. तुम्हाला खरं सांगतो, म्हणून की काय आपली आता सगळीकडे अधोगती होत चाललेली आहे. पण या अधोगती होण्याचं खरं आणि प्रामाणिक कारण काय तुम्हाला माहिती आहे का? ते एकच, अहो आपण संतांनाच विसरत चाललो, त्यांची शिकवण विसरत चाललेलो आहोत. महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे. म्हणूनच या संतांचे आपल्यावरती अनंत उपकार आहेत आणि या संतांच्या या उपकारामुळे आज आपण स्वाभिमानानं, ताठमानेनं आणि अस्मितेनं इथे जगत आहोत. समाज हा आज झोपी गेलेला आहे. या समाजाला आज जागवण्याची गरज आहे आणि हे जागवण्याचं काम फार पूर्वीपासून संतांनी केलेलं आहे, वारंवार केले. आणि म्हणूनच आपण गाडगे महाराजांना कधीही विसरू शकत नाही. त्यांचा आपल्यावरती अनंत उपकार आहे. आज शेतकरी आत्महत्या करतात, कोणाला काय करावं हेच कळत नाही. या आत्महत्यांमुळे आज आपल्या देशाच्या नावाला कलंक लागतो, सगळीकडे हातबल. याच्यावरतीच उपाय म्हणून गाडगे महाराज ह्या बळीराजाला काय म्हणतायत हे आपण ऐकले. पण असं नाही, आधी म्हणा, बोला गोपाला गोपाला देवकी नंदन गोपाला, बोला गोपाला गोपाला देवकी नंदन गोपाला. अरे 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 काय करून राहिले बापू हो. हे दगड धोंडे कामून मारून राहिले रे मले. हा कचरा कामून करून राहिले तिसा. अरे अरे ते देवानं फुलं केले, पानं केले कासाठी, साजरा दिसासाठी, आणि तुम्ही त्याचा कचरा करता रे बापू. माणसांसाठी फुलं तोडता, देवासाठी फुलं तोडता, घरासाठी लाकडं तोडता, सरणासाठी लाकडं तोडता, सत्यानाश करता रे बाबा निसर्ग देवाचा. अरे हो उठ उठ. अबे देवाने चांगले हात दिले, ते काम करायले का नमस्कार करायले रे? काम करायला दिले का नाही? मग कोण दिलं ते काय जेवायले का भजन करायले? मग बोला एकादश आहे का हो? मग आवाज का म्हणून नाही राहिला तुमचा? राम 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 राम. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल का हा गाडगे बुवा कायले आला न कुठून आला, है ना? बाबा इतकी दिवस कुठे होते तुम्ही? आता कुठून आला तुम्ही? बाबा आमचं कोणी नाही, आमचं कोणी वाली नाही. बाबा आम्ही पोडके झालो बाबा, आम्ही पोडके झालो.
आता कायले आला, कुठून आला, कामून आला तेवढं तर काही मला मालूम नाही बा अडाण्याले. पण काय आहे तिकडे वरती नारद मुनीकडे यशेमे चालता म्हणे देवा इकडे म्हणे शेतकऱ्याची लय घाण चालू आहे, लय तोबा तोबा चालू आहे, तुम्ही काहीतरी करा. मी म्हणलं चला बोला. राजा झोपेला आहे आणि प्रजा निर्ढावलेली आहे, कोणाचंच लक्ष नाही. म्हणून महाबळी राजा हलाल व्हायलाय. देवानं मला सांगितलं देव्या जाय याच्याकडे लक्ष दे आणि शेतकऱ्याला म्हणा आत्महत्या करू नका बापो, मरू नका बापो. बोला. देवानं सांगितलं नसतं तरी महामन लागला असत का? हा अरे माहे लेकरं असे धडाधड मरून राहिले, महाजीवाले चैन पडली असती का? नाही, महाजीवाले चैन पडली. ए बापू बापू हा शेतकरी या जगाचा खरा पोशिंदा आहे, या धरतीचा खरा सेवक आहे. पण काय व्हायला कली माजेला. काय माजेला सगळीकडे कली माजेला, कली माजेला. ज्याले त्याले कत्तल करायची आहे आणि तो कली काय करून राहिला तर ज्याले त्याले पोटावर नाचवून राहिला. म्हणून या जगात कोणी समाधानी नाही, सगळीकडे हाय तोबा माजेलाय. काय माजेलाय? कारण काय बापू? कारण एक सगळे पाहिजे पैसा. पैसा पाहिजे. काय पाहिजे? जो तो या पृथ्वीचं वाटोया करायच्या माग लागला आणि सगळं वाटोय कामून होऊन राहिलं तर तुम्ही नेमके शेतकऱ्याला विसरले, जो तुम्हाला खाऊ घालते. कसे जगान बापो. बोला. एक शेतकरी 10 जणांचं एका वर्षाचं किती 10 जणांचं अन्न पिकवते. अरे हात जर आता आत्महत्या करून गेला तर तुम्ही खातात काय? हा शेतकरी असा हलाल होऊन राहिला कामून तर तुमच्या निर्णयपणामुळे आज ते जात्यात आहे आणि तुम्ही सुपात आहे. सुपातले जात्यातलेले हसतात. कसे हसतात? हसतात. पण ध्यानात ठेवा उद्या तुमचं असं होणार आहे तेव्हा तुम्ही रडसान. कसे? मेरा क्या हो गया. त्याच्यामुळे आता हसू नका. बोला. बापू हो मला सांगा हे कास्तकार लोक जीव देऊन राहिले म्हणतात ते खरं आहे का? हो. अरे किती हो बा. अरे 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 देवा. हो देवा देवा देवा. अरे 84 लक्ष येऊन फिरून आल्यावर हा माणसाचा जन्म भेटते. किती? 84 लक्ष येऊन फिरून आल्यावर. तुम्हाला काय इथला सस्ता वाटून राहिला काय जीव? पण राजा आजकाल जो तो उठते पैसे आणि एंट्रीन घेते. अरे कामून रे बापू. काय साठी कामून रे कामून. नाप ये बाबा, दुष्काळ आहे बाबा, कर्ज आहे हो बाबा. कर्जासाठी आणि जीव देता. अरे 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 मला क्यों येते रे तू? बँकेच्या सावकाराच्या कर्जासाठी तुम्ही जीव देत असाल तर बापू हो मी म्हणत का तुम्ही या गाडगे भावाले विसरले, लोकवाले विसरले, ज्ञानवाले विसरले, सारे विसरले.
असं झालं इथे का उलट्या घागरीवर अरे माहेश लेकर सावकाराच्या ओझ्याखाली मरत असतील तर मग तर महाजन्मच वाया गेला. मला विसरले तुम्ही सपाचक विसरले सगळेच्या सगळे विसरले बापू हो. अरे विसरले तुम्ही त्या तिडक्या सावकाराला विसरले ज्याला या गाळगे भावानं पाणी पाजलं होतं. विसरले का नाही विसरले. मला सांगतो माया हातून जेवढं काही थोडंफार समाजकार्य झालं त्याले त्यावेळेची परिस्थिती आणि हे सावकारगिरीचं लचांडच कारणीभूत होत. तुमच्या लक्षात का म्हणून नाही बापू हो. अरे बापू हो माई हालत तुमच्यासारखीच होती. नाही तुमच्यापेक्षाही बदतर होती. महामामा सगळं खानदान सावकारी पाशातच गेलं. माई जमीन जुमला सगळा सावकाराच्या घशात गेला. पण मी एकट्याने विरोध केला. मी एकटा आणि अख्खं गाव सावकाराच्या बाजूने झालत. तेव्हा काय मी जीव दिलता. अरे मग तुम्ही कामून जीव देता खिरापत वाटल्यासारखी. नाही देणार ना. शाबास. अरे मी सावकाराशी नळून बसलो तेव्हा माझं मग कोण होत. माय सगळे सोयरे सगळे माय विरोधात होते. माय मामा सगळे माय विरोधात होते. सगळेजण म्हणे बाबू सावकाराशी नडू नको लय खतरनाक माणूस आहे तो. जीव घेऊन टाकीन तू. काय घेऊन टाकीन. जीव घेऊन टाकीन तू. सगळे माझ्या घरचे मला समजत होते. पण नाही वाटलं नाही आपला मार्ग सत्याचा आहे. अरे मी काय लय भिऊ कोणाले कामच देऊ. अरे मी बी नाही भेलो गेला सामना त्याचा. असा हिसका दाखवला त्याले का गेला पाय लावून पाऊस. अरे पैता भोई कमी पडली त्याले. काय मला मालूम आहे बापू तुम्ही सज्जन लोक आहात. ह्या काया मातीलेच आपली माय समजता. कोणाचं कर्ज डोक्यावर असन तर ते फिटे लोक तुम्हाला झोप लागत नाही. तुम्हाला भाकर तुकडा गोड लागत नाही. मला मालूम आहे तुम्ही स्वतःच्या गरजा वाढवल्या नाही. रायना आज बी साधच आहे. फालतू खर्च नाही तरी पैशाची चणचण आहेच आहे. मला कर्ज पाहिजे. तिकडे पैशाचा महापूर आला धूम चालू आहे सगळी. सगळ्याचं लक्ष एकच पैसा कमावणं पैसा. मग तो डॉक्टर असो इंजिनियर असो बिल्डर असो का नेता असो साऱ्याला काय पाहिजे पैसा. मग त्याच्यासाठी काही केलं तरी चालते बापू. पत्रकार लेखक समाजसेवक सारेच मिंधे सारेचा एकच जग. मले काय भेटी महा काय फायदा होईल. मग शेतकरी गेला मसनात आणि गरीब गेला खड्ड्यात. बोला गोपाला गोपाला देवकी नंदन गोपाला. पैशामुळे येणं नीतिमत्ता नियम सारं काही कुठीवर टांगून तुलं. कुठं टांगून तुलं कुठीवर टांगून तुलं. पण तुम्ही असं केलं नाही बापू. म्हणून तुम्ही असे आहात. तुम्ही साधे तुम्ही भोळी माणसं आहे म्हणून तुम्ही मागे राहिले रे. पण जमाना बदलला आहे माझ्या भाबड्या पोर हो. कलयुग आहे हा कलयुग. काय आहे बापू या कलियुगात गुडगं व्हावं लागते. गुडगं आपला हात भांडून घ्यायला लागते. जगाची शर्यत लागेल आहे त्याच्यात तुम्हाला पोहावं लागते. मग तुमच्या ताकद असतो का नसतो. नसन तर मरा तुम्ही. तुमच्याकडे कोण पाहिजे कहूं का हा कली है कली. सारा उलट सुलट आहे इथं बापू. अति कर्ज बुडवणारा इज्जतदार
त्याले मान पान भेटते. या म्हणतात साहेब, या 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 बसा म्हणतात. ती हे घ्या ते घ्या ते प्या ते खा आणि बसा आमच्या डोक्यावर. आणि इमानदारीनं कर्ज फेडणाऱ्याले जीव द्या लागते बापू. कुत्रा समजत ती त्याले, नाही तर रस्त्यावरचा भिकारी. हट म्हणजे अरे हट, चल म्हणजे आवे कुत्ता साला चल हाट हाट. हाळ हाळ करून हाकलून देतात त्याले, हाकलून देतात. बोला लोकांना हावऱ्या रोग लागलाय. हावऱ्या रोग. कोणता रोग? हावऱ्या रोग. आज येतो म्हणते, आज येतो. अरे करता काय एवढा पैसा कमावून? तर काय करतात? बम ऐश मस्ती दारू पितात, डिंगडांग डिंगडांग करतात. पण लक्षात ठेवा, तुम्हाला शेवटी जा लागते तर तीच डिंगडांग करत. बोला तुम्हाला मले सगळ्याले वर जा लागते. का देवानं पैशावाल्यासाठी अलग जागा केली आहे काय? अलग जागा केली नाही तर मग काय ते तुम्ही मोठे नावाचे मोठे लक्षण खोटे अंधार मधीतले वाटो एक गोटे. अरे मोठे लोक कर्ज काढतात, श्रीमंत लोक कर्ज काढतात. कासाठी काढतात? बुडवण्यासाठी काढतात बापू. हे सहकारी बँका काढतात, पण पेढ्या काढतात. आणि गोर गरीब जनतेचा कष्टाचा कमावलेला पैसा हे दरादर हडप करतात रे बापा. कुठं फेडाले बाप, कुठं फेडाले बाप. अरे असं कमवतात, असं कमवतात दमकावून काठवाले बी जागा नाही. मी आता ऐकलं आहे का बाहेरच्या देशातल्या बँका बी कमी पडते म्हणजे याचे पैसे ठेवाले. अरे एवढा पैसा आहे या भारत देशात बापू. गोधडीतला ठेकून पाहिला का तुम्ही? ठेकून काय करते तो? रगत पेते. बम रगत पेते, बम रगत पेते. रगत पिऊन पिऊन असा टम फुकते का त्याने चालता येत नाही. कोणासारखं? दारू पियेल माणसासारखा. दारू पियेल माणसासारखा जिंकते. इकडे जाते तिकडे जाते, त्याले कुठे जा त्याले समजत नाही. मग इतकी पेते इतकी पेते का दारू पियेल माणसं शेवटी उलटी करते करते. तसं या पैसे कमवण्यावाल्याचं आहे. उलटी होय लोक, हे लोक पैसे कमवणार. गोर गरीबाचा पैसा हे वरच्या वरचे हडप करतील. आणि देव तुम्हाला माफ करणार नाही, लक्षात ठेवा. पण तुम्हाला काही फरक पडते का? नाही, काही फरक पडत नाही बापू. बापू आज तुम्ही लय प्रगती केली. काय केली? अरे प्रगती केली, त्याचा तुम्हाला अभिमान आहे. काय आहे? अभिमान आहे. नाही मी म्हणतो माणसाला अभिमान अभिमान हा असावा, पण अहंकार नसावा बापू. अहंकार नसावा. काय नसावा? अहंकार. अहंकार नसावा. म्हणून तुकोबाराय म्हणतात, तुकोबाराय म्हणतात का ज्याचा अभिमान गेला, का ज्याचा अभिमान गेला आणि तुका म्हणे तो देव झाला. अरे बंदे मत कर अभिमान, किस दिन उखड़ जाएगा प्राण. क्या उखड़ जाएगा? उखड़ जाएगा प्राण. अरे प्राण उखड़ जाएगा. पण बापू तुम्हाला आज नशा आहे. काय आहे? नशा आहे. अरे साक्षात ब्रह्मदेव जरी रस्त्याने भेटला तुम्हाला तर तुम्ही त्याला तुमच्या गाडीनं उडवून पुढे जा. का मग काका मग तुमचीच गाडी टॉप गिअर मध्ये चालू आहे बापू. कधी या गाडगे वाले तुम्ही काय? तुम्हाला पैशाची नशा आहे, तुम्हाला सत्तेची नशा आहे, तुम्हाला दारूची नशा, तुम्हाला गांजाची नशा, तुम्हाला अफूची नशा. अरे तुम्हाला नशेची नशा आहे का नाही? बोला गोपाला गोपाला देवकी नंदन गोपाला. बापू मला हात जोडून सांगणं आहे तुम्हाला, हात जोडून सांगणं आहे. अरे यांचं
सुरक्षित बाहेर या आणि लगेच बाहेर या, नाही तर लय उशीर झाला समजेल, लय उशीर झाला. एक गोष्ट लक्षात ठेवा, तुम्ही का कितीही मस्ती केली ना तरी तरी शेवटची कळ त्यानं आपल्या हातात ठेवला आहे. त्यानं खेळी एकदा का दाबली तर कार्यक्रम खला. सरळ जागच्या जागीच राहायचे आणि फक्त राम नाम सत्य है ची धून वाजत राहते. बोला राम नाम सत्य है, राम नाम सत्य है. तुम्ही तर बाबा ह्याच्या वर निघून गेले, तुम्हाला ते ह्याची फिकर नाहीये. अरे कोण पाहिलं म्हणते मेल्यावर काय होणार आहे, स्वर्गात जाणार आहे का नरकात जाणार आहे. हाय तर लोक घ्या म्हणते मजा करून. मेले शेतकरी तर मरू द्या, आम्हाला काय करावं लागते म्हणतात ते. हे सज्जन माणसं इमानानं शांत आहे तर सगळं ठीक आहे. ते जेव्हा तुम्हाला त्याचा खरा अवतार दाखवतील तेव्हा तुम्हाला पैदा होईल डोळी पडाल. अरे नेसताना भूत व्हा, तुम्ही काय व्हा, नेसताना भूत व्हा, लक्षात ठेवा. सांगणं आहे बाबू का आता बस झालं रे, बस झालं, आता समज जाओ अब सुधर जाओ. शेतकऱ्याला लुटू नका बाबू, गरीबाईले मूर्ख बनवू नका. अरे आधीच महाग आहे ना, तो हातभर व्हायलाय, खंगेल झालेला आहे बाबू. त्याच्या जागी तुम्ही स्वतःले पहारे बाबू. परोपकार फार मोठा धर्म आहे, म्हणून तुकोबराया म्हणतात का थोडा तरी काय, अरे थोडा तरी तुका म्हणे परोपकार करी. तुम्हाला काय वाटत का तुम्ही जीव दिला का झालं तुमच्या मनासारखं? फिटले सारे तुमचे प्रश्न. बापू ज्याने जीव दिला त्याच्या घरी जाऊन पाहिलं का कोणी, का त्याचे सारे प्रश्न फिटले काय? तुमच्या मनासारखं पीक भेटलं काय, का तुमचं उत्पन्न वाढलं काय? त्याच्या घरी कोणी गेलं तर मलाही सांगा, सांगा त्याचे प्रश्न सुटले काय? नाही ना. मग तुमच्यातल्या लय जणाले असं वाटत असेल का मी मेल्यावर सरकार महाघरच्या लोकांना पैसे देतील. वाटून आलं का हो कोणाले? हो टोपीवाले, तुम्हाला असं वाटून आलं का तुमच्या घरच्या लोकांना हे सरकार पैसे देईल? पण महामेठू एक गोष्ट लक्षात ठेव बाबू, काय हे पैसे किती दिवस पूर्ण राहिले, ते किती दिवस पूर्ण राहिले पैसे? अरे सरकारी पैसा मिळवणं म्हणजे काय सोपं काम वाटलं तुम्हाला? अरे तिथं तर साधा 7-12 काळाचा म्हटलं तर 12 चक्रा मारायला लागतात. जीव तर सायाचा असा ऑफिस आहे ते का म्हणते भीक नको बंद कुत्रा सोन्यासारखा जीव गेला. घरातला करता सवरता माणूस गेल्यावर लेकरा बायकाचे काय हाल होत असतील याचा विचार केला का कधी बापू? कधी केला विचार? अबे तू तर जातले काय एका झटक्यात, पण घरच्याले साऱ्या जिंदगी भर झटके खा लागतात की नाही? बोला. मला सांगा, माणूस मेल्यावर लेकराची घाण होते का नाही? होती. कोणी म्हणते का असं बरं झालं चांगला गेला आम्हाला लय आनंद झाला असं म्हणते का कोणी? सरकारनं पैसे दिले आम्हाला तर लय चांगलं वाटलं असं म्हणते का कोणी? अरे एवढे निष्ठुर नाही ना झालं बापा, आज ना फोन झालो काय? आणि मले सांग बापू, का तुले मर्याचा अधिकार कोण दिला? हा कोण दिला नाही मग तू कामून मरत रे, कामून मरत सांगा. अरे सांगा माय बापू, असा जीव देणं बरं आहे का? बरं आहे का? नाही. हे तर त्या लेकराच्या खेळण्यासारखं झालं. खेळला तर लोक खेळला आणि बायको घेऊन पळाला, मी नाही खेळत जाय म्हणे बाप्पा. अरे मला सांगा, कोणी शास्त्रात लिहिलं आहे काय जीव द्यायचं? नाही आहे ना. मग तुम्ही कामून जीव देता? कारण हा सोन्या महालेकरा असा जीव नको देऊ रे बाबा, जीव नको. अरे तू तर बाबा विचारा सारा विसरला, स्वतःच्या मायला विसरला. कोणाले? स्वतःच्या मायला विसरला बाबा, मायला विसरला. अरे ज्या माऊलीनं तुले 9 महिने पोटात वागवलं, अरे रात दिवस काबाड कष्ट करून तुले शिकवलं,
तिले म्हातारपणात असे झटके देता का बाबा? असे झटके देता? अरे बिचारीच्या डोळ्यानं दिसत नाही, पायात ताकद नाही, वर्ष झालं तरी माझीवरच पडून आहे. हर घडीले आशानं तुले आवाज देते, इशिना तो बापू, इशिना इशिना देशील काय? इशिनात येणार नाही, बिचारीले मालूम नाही. तिच्या जीवाला किती खोर लागून राहिला असं त्याचा विचार केला कधी? अरे लहान लहान लेकरं आहे, त्याले काय दारोदारी भीक मागायला लावशील? अरे असं मराठच होत तर मग लग्न कामून केलं, हे पोरं कामून पैदा केले. अरे बाबा तुम्ही विसरले, तो जन्माले घालते तसा दाण्या पाण्याची सोय बी करून सोडते का नाही बाबू? अरे त्याला तर साऱ्या जगाची काळजी असते, हे तर तुम्ही विसरून राहिले. म्हणून कबीर बाबा म्हणतात का तेरा रामजी करेंगे बेड़ा पार, उदासी मन कार्य करे. तुम्हाला काय वाटते का तुम्ही मेले तर या लोकांना दया येईल? अरे नाही नाही नाही, या जमानाला इथला खराब आहे. अरे आधी दया नाही, माया नाही, काहीच. भाऊ भावाची कदर करत नाही, आपल्याचा मुलाचा ठेवत नाही, तर तुम्ही आम्ही तर कोणीच नाही बाबू, आम्ही तुम्ही तर परकी आहोत. अरे लोकांना काय जाते तुम्ही काय जाते ते? अरे तिथं मतलबी आहे, सारखी आहे, तिथं वरतून म्हणतं का आम्हाला काय करायला लागते ती मेला तर? उलट टेरवी खाले येतील तुमची, लक्षात ठेवा. अरे मग तुमचेच लेकर रस्त्यावर येतात ना बापू, येतात का नाही? गाडगे बाबा कधीच एका ठिकाणी थांबले नाही. ते नेहमी फिरत राहिले, कधी ह्या गावी, कधी त्या गावी, कधी चांद्याला तर कधी बांद्याला. संबंध महाराष्ट्र त्यांनी पायदळी बुडवून काढले. का? मराठी माणसासाठी, आपल्या मराठी माणसासाठी, आपला मराठी माणूस शून्य व्हावा म्हणून, तो आनंदी व्हावा, तो सुखी व्हावा या करता. आणि गाडगे बाबा नुसतंच फिरायच नाही बरं, ते समुपदेशन सुद्धा करायचे. आज त्या अशाच एका गावी आले आहेत बळीराजाला समुपदेशन करण्यासाठी. चला तर मग ऐकूया काय समुपदेशन करतायत ते. बापू, या देशाचा शेतकरी म्हणजे गुलाम व्हायला गुलाम. हा आता गुलामच म्हणा लागेल नाही तर महात्मा म्हणणं आहे का? गुलाम नाही, वेड बिगार म्हणा त्याले, वेड बिगार. तसं नसतं, त्याने आत्महत्या स्पेशली केली असती बाबू. अरे त्याच्या पिकाले भाव नाही आहे, त्याच्या पिकाले विमा नाही, पीक विमा नाही. अरे बी बियाणं त्याचं बोगस निघते, त्याच्यासाठी मारामार होते. अरे खताची पण तेच बंबाबंब आहे, जो तो अडवणूक करते. कर्जासाठी मारा लागते, कर्जासाठी मारा लागते. अरे किती स्वतः माणसानं, त्याला बी काही मर्यादा आहेत का नाही आहेत बापू? बापा बळीराजा, तो हा शोषितपणाले आणि तो मोठ्या म्हणाले महा शिरसाष्टांग नमस्कार. हे शिरसाष्टांग मी तुले दोष देत नाही बाबा, तुले दोष देत नाही. पण तो हर परिस्थिती आहे, मला मालूम आहे. तू साऱ्या जगाचा पोशिंदा आहे, पण सारे तुले विसरले. मी तुले दोष देत नाही बाबा, तुले दोष देत नाही बळीराजा. अरे तुला कोणी समजून घेत नाही का? तो आली परिस्थिती कोणी समजून घेत नाही बाबा. अरे घरात खाणारे जीव वाढले, जमिनीचे हिस्से वाटे झाल्या. तुला वाट्यावर किती आलं? 2-3 एकर. किती? 2-3 एकर आलं. त्याच्यात कोरडवाहू जमीन. अरे कोरडवाहू जमीन आहे, पण काही जोडधंदा नाही. काय नाही आहे? जोडधंदा नाही आहे. अन्ना पिकी तर 5 विलेज पुजली आहे बाबा तुझ्या. ते माग आहे मी म्हणते. अरे शाळा आहे, पोराबाळ्याचा कपडा लत्ता आहे, किराणा आहे, घर खर्च आहे. काय नाहीये बाबा, काय नाहीये. आणि महागाई वाढली का? तुम्हाला महागाई भत्ता भेटते. किती हो? किती? 10-12%. पण मला म्हणणं एवढंच आहे बापू
का या माया शेतकऱ्याला द्या, त्याच्यातला एखादा टक्का लोक आत्महत्या करणार नाहीत हो, आत्महत्या करणार नाहीत हो. आणि तिच्यात एखाद्याची लक्ष्मी जरा कळक असली का मग तिची भनभन 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 लागते. बापा तुले जमत तेवढं तू करत, सगळ्यासाठी करत, पण स्वतःसाठी त्याच्यात काही नसते रे देवा, काही नसते. गरीबाचा पणीवाली नाही, देव बी त्याची परीक्षा पाहते. खिच्यात तमडी नसन तर त्याची काही किंमत नसते. आणि याची ठोकर तुला पदोपदी लागते बाबा. जीव घायल होते, जीव कावून जाते, जागोजागी अपमान होते, सगळीकडे पाहत अंधारात राहते, अंधार राहते बाबा. आणि मग एक दिवस तू वावरात जात आणि एंट्रीचा डबा गळा 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 पिऊन नाही तर मग मेरीवरच्या लिंबाले फाशी घेत आणि तडफडून तडफडून संपून टाकते रे राजा, तडफडून तडफडून. मी तुले दोष देत नाही बळे राजा, नाही नाही बापा तुले दोष देत नाही. कारण का मग का हे काय तूही हार नाही, हे हार आहे राज करणाऱ्याची, हे हार आहे या देश चालवणाऱ्याची, आणि हे हार आहे या समाजाची. लक्षात ठेवा तुम्ही, हे दोष आहे परिस्थितीचा, दोष आहे आमचा, दोष आहे करत्या सवरत्या लोकांचा. हो याच्यात दोष मायावी आहे, दोष आहे या गाडगे बाबाचा, गाडगे बाबा. आणि परमेश्वराचा बी दोष आहे बापू. कमून का त्यानं महाल कार्य पुरवाच्या आधीच मले नेलं उचलून. अरे मले तर तुमचं ना सगळं असं सरळ करायचं होतं, एकदम सरक सूत करायचं होतं. मी मनात बी आणलं होतं बापू, मला तर असं करायचं होतं का लोक म्हणतील काही वराळ, अरे वराळ आणि सोन्याची वराळ. पण त्या पोरानं मला आणत उचललं बाप्पा. अरे पूर्ण मायावर जागोजागी बंधारे बांधायचे होते, धरणं बांधायचे होते मला. त्या तिकडे बहुमीत जाऊन बेवार पडलो बाप्पा. पण तुमच्या प्रेमापोटी पाहून आलो तिकडून. अमरावतीला गाडीतून चाललो होतो. नाही म्हणलं जर आता आराम पडला का लोकायला बोलव, आणि कसं करायचं काय करायचं बापू हे तुम्हाला सांगू. पण बापू त्या निर्दयी देवानं मला नेलं आणि ते काम तसंच राहून गेलं बाबा, तसंच राहून गेलं. अरे पंजाबात कशी हरित क्रांती आली तशी हरित क्रांती मला या महाराष्ट्रात आणायची होती. पण टाइम कमी पडला ना बाप्पा, टाइम कमी पडला ना बापू. टाइम कमी पडला अशी, पण अजूनही काही टाइम गेलेला नाही आहे. आधी तुमचं कोणी नाही आहे, तुमच्यासाठी कोणी राहणार नाही. तुम्हाला स्वतःहून पुढे या लागेल लक्षात ठेवा. अरे पुढे या आणि महाल काम तुम्ही पुढे चालू ठेवा. आणि काया पालट करा या शेताचा, तुमच्या जीवनाचा, साऱ्या वराडाचा आणि साऱ्या महाराष्ट्राचा. लक्षात ठेवा. अरे आतून ततून नद्यावर बंधारे बांधा, कुठं तिले पडलं ठेवू नका. स्वतःचा उत्कर्ष करा, विकास करा, मेहनत करा. आणि या धरती मायचे कुणबी बना, तिचे माई बना. तर हा बळीराजा असा जगाचा निरोप घेते बाबा. आणि बळीराजानं जीव दिला का सरकारच्या चोपडीत आखीन एका लासीची भर पडते. पेपरात टीव्हीत 2 दिवस येते बातमी. विरोध करणारे विरोध करतात, त्याच्यावर मिटिंगा भरवतात, सभा भरवतात. बुद्धिमान लोक सरकारले दोष देतात आणि सामान्य जनतेचं काय, तिला नुसतीच हळहळ वाटते. पण करता काही येत नाही बाप्पा, करता काही येत नाही. बरं तसं कोणीच काही करत नाही बरं. कमून का काय करावं हेच कोणाला समजत नाही. ज्याच्यावर जबाबदारी आहे ते थातूर मातूर काम करतात, वरवरची मलमपट्टी करतात. पण मूळ बिमारी तशीच राहते ना बाप्पा. आता लासाहून लासा तयार होतो.
खोटं आहे का हे? नाही. या वार्डातल्या कास्तकाराचं सारं जीवन जमिनीच्या भरोशावर आहे. काच्या भरोशावर आहे? अरे जमिनीच्या भरोशावर आहे ना. त्याला दुसरी काही कामही नाही आहे, म्हणून त्याला मशागतीसाठी पेरणीसाठी काय करायला लागते तर कर्ज काढायला लागते. घरात काही लग्न कार्य असो नाही, ते एखाद्याला मोठी बिमारी झाली असं तरी त्याला कर्ज काढायला लागते. बरं हे साऱ्यालेच कर्ज काढायला लागते बरं. हा मग तो मोठा असावी असो नाही तर मग लहान कास्तकार असो. सोनं गहाण ठेवता की नाही? ठेवता ना? किती टक्क्यानं ठेवता? 3, 5, 7, 10, 12 किती टक्क्यानं ठेवता? पण बापा मला सांगा, हे काय आजचं आहे काय? आजचं नाही आहे ना? मग उभ्या जन्माचं रडगाणं आहे ना ते. आणि अजून मी तसंच चालू आहे, तसंच चालू आहे बापा. अरे तुझे बाप दादे पण सावकाराच्या वजाखालीच होते ना बापा. अरे राजा तुहा बापानं तुहा आज्यानं तुहा पराज्यानं जीव नाही दिला तर तू कामून देत बापा. अरे 72 सालीचा केवढा मोठा दुष्काळ पडला होता, त्या वक्ती कोणी जीव नाही दिला तर मग आता कामून रे बापो. आणि का हो आत्ताच कामून आलं हे पीक? हा सत्यवान राजा हरिश्चंद्र व्हायची गरज नाही. आणि या सावकाराले आणि बँकेले भिवून पळून जायची पण काही गरज नाही, लक्षात ठेवा. अरे जान है तो सर सलामत तो मग माय पोरं हो लेकरं हो, एक गोष्ट लक्षात ठेवा, परिस्थिती बदलत असते. अरे आज नाही पिकणार, उद्या नाही पिकणार, परवा नाही पिकणार, पण एक रोज लक्षात ठेवा, एक रोज त्यावेळी तुमची दया येईल आणि असं काही पिकन का मग मोजता मोजता तुमचे नाकी येतील. तसं पाहिलं तुम्हाला सांगू, हा आपला समाज पण काही एवढा निष्ठुर नाही बाबा. तो बी तुमच्या संग आहे, पण ना थोडस कुठंतरी चुकून राहील. पण ते बी एक ना एक दिवस सारा सारखं होईल. हे सगळं होईन, पण हे सगळं पाहले तुम्ही जिथे तर असले पाहिजे का नाही? अहो हिम्मत कामून हारा माणसानं. अरे आला अंगावर तर घ्या शिंगावर, झटकून टाका त्याला, चिटकून राहू नका, चिटकून राहू नका त्याला. आपल्याजवळ वावरच नाही. हा मला सांगा, ज्याच्या जवळ वावर नाही, जे भूमिहीन आहे, हे काही जीव देतात काय? अरे मजूर लोक कधी जीव देतात काय? अरे मग तुम्ही का म्हणून देता? अरे वावर नाही, पिकलं नाही तर मजुरीला जा. पण तिथे सायची एक पंचायत आहे. कोणती? मजुरी कोण देईन ही पंचायत नाही. अरे मजूर तर लाखो भेटील, पण पंचायत कोणती आहे? आपली लाज शरम. अरे मी कास्तकार हा, माझ्याकडे एवढी जमीन आहे, मी मजुरीला कसा जाऊ? लाज शरम ही आपली परेशानी आहे. लाज शरम थोडा, मजुरीला जा, आत्महत्या करायची पाळी येणार नाही तुमच्यावर. बोला लोक काय म्हणतील, लोक काय म्हणतील? मला सांगा बापू, गरज पडली तर लोक देतात काय? पायलीभर ज्वारी आणि शेरभर डाळ नाही ना. अरे मग तुम्ही काय ते लोकांचा विचार करता? अरे तुम्ही तुमचं काम करा, आणि ते जमत नसल तर जा गाव सोडून नवरा बायको मिळून मेहनत करा, सुखानं जगा. मला सांगा, किती मजुरी आहे बा तुमच्या गावात? 200. बर, आणि बाईले 150, 200, दोन मिळून किती झाले हो? 350. आता मला सगळा खा प्याचा सगळा खर्च जाऊन 250 रुपये खर्च पकडा. उरले किती? 100 रुपये उरले. राजे हो, कोणत्या तरी कास्तकाराच्या घरात रोज नगद 100 रुपये येतात का? नाही. मग तुम्ही कायले आत्महत्या करता, कायले मरता बापू? अरे ज्याच्या घरात चांगले कमावणारे 4-5 जण माणसं आहे, त्याले काही कमी आहे काय? अरे मला तर आनंद आहे. अरे मला आनंद आहे का काही मजूर लोक आहे ना, मेहनत मजदुरी करून एकर
2 एकर जमीन मागा पाडली, पण त्यासाठी त्याने मेहनत केली, रक्ताचं पाणी केलं. अरे मेहनत तर केलीच पाहिजे माणसानं, आणि मजुरीची पण लाज नाही वाटली पाहिजे. आजकालच्या पोराईले हातात खुरप धरायला लाज वाटते. काय वाटते? लाज वाटते. अरे शहरात जाऊन तुम्ही त्या नरकात राहील. अरे शहरातले रोजचे 500 रुपये पण कामाचे नाही. अरे सरेच्या सरे खायात आणि राहतच जातात ना. म्हणून सांगतो तुम्हाला, एका घरच्या भाकरीचे 150-200 लय मोलाचे आहेत बाबा, लय मोलाचे आहेत. फक्त कामाची लाज नाही पाहिजे. कामाची लाज वाटू देऊ नका हो, कामाची लाज वाटू देऊ. कारण काम हे साऱ्यात मोठी पूजा आहे. त्याची लाज वाटू देऊ नका हो, त्याची लाज वाटू देऊ नका. गांधी बाबा म्हणतात का श्रीमंती आली तर आणि गरिबी आली तर. अरे मग एवढं तर समजते बाप हो तुम्हाला. मग कायची आली लाज? कोणत्याही गोष्टीत धरू नका. मग म्हणा रायानं कास्तकारी केली, सावकारी केली, दुकानदारी केली, त्याची लाज वाटली काय? अरे गोरा कुंभारानं मडके बनवले, खापरी बनवल्या, घागरी बनवल्या, त्याची लाज वाटली काय? सावता माळ्यानं भाजीपाला पिकवला, मळा फुलवला, त्याची लाज वाटली काय? सगळे संत आपापले काम त्याने केले, त्याची लाज वाटली काय? अरे म्हणत तू तर राजा कास्तकाराचा वारस आहे, तुले कामून लाज वाटते रे. रुमन दाव्याची लाज वाटते, मकर धराची लाज वाटते, शेपूट मोळ्याची लाज वाटते. अरे कामून राजा साहेब, अरे काम करण्यात कायची आली आहे लाज? सगळे सोयरे नातेवाईक याच्याकडे उसण्या पासण्याची भीक मागण्यापेक्षा काम केलेलं बरं नाही काय? अरे उपाशी राहण्यापेक्षा काम केलेलं बरं आहे का नाही? काही बी हो, किती बी संकट येऊ, पण जीव नाही द्यायला पाहिजे. काय बी करा, पण चोरी आणि भीक मागणं सोडून. अरे कोणतंही काम करा, कुठे बी करा, आणि आपलं पोट भरा. अरे मुंबईला जा, नाही तर दुबईला जा, अरे जगाच्या कोणत्याही कोपऱ्यात जा, पण काम करा बापू हो, काम करा. त्या केरळातले लोक म्हणे जगात कुठे बी जातात. तुम्हाला असं वाटून राहिलं असं का बा फक्त शिकेल सवरे लोक बाहेरच्या देशात जातात, तर तसं काय नाही बरं बापा. अरे स्वयंपाक करणाऱ्या बाईपासून तर गवंडी, सुतार, नाई, वठी, सगळ्याची तिकडे गरज असते बाप्पा. हो बापू, मेहनत केल्याशिवाय पर्याय नाही, लक्षात ठेवा. म्हणून सांगतो मेहनत करा. नुसता घरासारखी मेहनत करून पण काही चालत नाही बरं. नाही तर धाव मेला आणि पूर्वी नाही जेवला अशी गत होईल. त्याच्यासाठी स्वतःचं डोकं बी वापरायला लागते. म्हणजे कोणतं पीक घेतलं तर किती फायदा होईल, कोणतं पीक कमी पाण्यातलं आहे, कोणतं कसं आहे, याचा अभ्यास बी करायला लागते बरं. त्या गुजरातच्या लोकांना आपल्या कोकणातला हापूस आंबा त्याच्याकडे नेला. भले त्याची चव कमी अशी, पण लक्षात घ्या, केलं तर काय होत नाही बाप्पा. आणि आपली नियत काय? कोणी सांगायचा पुढे जाते काय? ओळखीचे पाय मांग. अरे कसं बोलावीन रे. अरे काही गरज नाहीये त्या पुण्या मुंबईला जाऊन प्रदूषण वाढवायची. अरे आपल्या शेतात धावा, सांगतील एखादा जोडधंदा करा. अरे दूध त्यासाठी गाई म्हशी बकऱ्या ठेवा, दूध जमा करून शहरात पाठवा, त्याच्यासाठी एक दूध संस्था काढा. एक गोष्ट लक्षात ठेवा, तुम्हाला गरिबीवर मात करायची असेल तर एकमेकाला मदत केल्याशिवाय पर्याय नाही बापू. त्यासाठी मन चांगलं ठेवा, स्वच्छ ठेवा. दुसऱ्याबद्दल मन चांगलं ठेवलं तर सहकार होईल. कारण सहकारासाठी एकोपा पाहिजे बापू हो, जो तुमच्यात अजिबात नाही. बापू एकमेकाला मदत करा आणि अन्यायाविरुद्ध उभे राहा. लक्षात ठेवा, अन्यायाविरुद्ध लढा. एक गोष्ट लक्षात ठेवा, अन्याय करणाऱ्यापेक्षा अन्याय सहन करणारा जास्त दोषी असते.
म्हणून म्हणतो बापू हो काही एक व्हा. अरे एक व्हा आणि एकमेकाचे दुःख दर्द समजून घ्या, एकमेकाचा सल्ला घ्या, एकमेकाला मदत करा. अरे त्या सरकारच्या काय सोयी सुविधा आहेत, काय योजना आहेत ते समजून घ्या, त्याचा सराईने फायदा कसा होईल याचा विचार करा. आणि महात्मा नाही बापू त्या नशीन शेती तुम्हाला जमत तर देऊन टाका टोकावट आहे आणि स्वतः मजुरी करा, म्हणून उपाशी राहू नका. आणि लेकरा बायाले पण उपाशी ठेवू नका आणि त्या कास्तकाराच्या तोऱ्यात राहून कर्ज बाजारी होऊ नका आणि त्याच्या पायी जीव पण देऊ नका. हो बापू हो मी इथं आलो गडीवर तुमचं मनोरंजन झालं असं. काही लोकांना असं वाटलं असं का बाबा येते बघबघ करते आणि निघून जाते असं वाटलं कोणाले नाही ना. बर मग जे सांगितलं ते पट्टे काय गाडगे बाबाचे विचार पटतात का तुम्हाला? मग मी जे सांगन तसं करसान काय? नक्की करसान? घ्या शपथ. याच्या बाद किती बी संकट आले तरी मी जीव देणार नाही. कोणाले जीव देऊ देणार नाही. माया नावानं ग्राम सुधार समिती नेमसान काय? मग म्हणा एकमेका सहाय्य करू अवघे धरू सुपंत. मग गाव कमिटीचा अध्यक्ष कोण, उपाध्यक्ष कोण, सेक्रेटरी कोण याच्यासाठी भांडाभांडी करसान काय? सर्व मिळून गावाची सेवा करसान काय? हो. गावाची स्वच्छता ठेवसान काय? अंधश्रद्धा हद्दपार करसान काय? गावात दारूबंदी जुगारबंदी करसान काय? का स्वतःच खेळायला बसतात? आठवड्यातून एक दिवस घरातले सगळे मेंबर गावात श्रमदान करसान काय? शिक्षणाकडे, गावातल्या शाळेकडे, गावातल्या पोराईकडे, शिक्षकाकडे लक्ष देसान काय? आणि गावात कोणी बेमार पडलं का त्याला दवाखान्यात नेसान काय? का ततीच मरू देसान? गावातले भांडण तंटे गावातच मिटवसान ना. कोणी जीव द्यायला चाललं असन त्याला मरू देसान ना? नाही. मग बापू एवढा जर तुम्ही करसान तर कायले पाहिजे तुम्हाला सरकार आणि कायले पाहिजे त्या सरकारची भीक. बोला देवकी नंदन गोपाला 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 देवकी नंदन गोपाला. बापू एक गोष्ट लक्षात ठेवा, या जगात चमत्कार होत नसतात. काय होत नसतात? चमत्कार. अरे चमत्कार हे करावे लागतात आणि ते मेहनतीनं होतं, जादूटोण्यानं नाही. का नव्हतं तर मेहनतीनं होतं बाप्पा. म्हणून सांगणं आहे मला का स्वतःच्या पायावर उभे राहा. अरे बरेचसे गाव आज स्वतःच्या पायावर उभे आहेत. ज्याने अशी प्रगती केली त्याला जाऊन भेटा. अरे पंढरीच्या वारीला जाता का नाही तर तशी ह्या वारीला जाऊन कधी मुक्काम घ्या. हिवरे बाजार नगर जिल्ह्यातलं गाव ततुलच्या पोपट पवार साहेबाला भेटा. अरे त्यानं कशी प्रगती केली ते पहा. अरे आपल्या अण्णा हजारेंचं राळेगण सिद्धी आहे तर त्याची भेट घ्या. अरे पहा तिने कसं पाणी वाढवलं, बंधारे बांधले. अरे सर्व काही स्वतःच केलं ना बाप्पा. आज त्याच्या घरी लक्ष्मी सरस्वती पाणी भरते आणि तुमची लक्ष्मी घागरभर पाण्यासाठी 4 कोस पाय पीठ करते बाप्पा. अरे ह्याचं एक उदाहरण झालं. याच्यासारखी अजून बी लय गाव आहे जे आदर्श गाव म्हणून प्रसिद्ध आहे. अरे सरकार तर अशा गावाला इनाम देते. मला सांगा करणार काय तुमच्या गावाला आदर्श गाव? अरे घेणार काय गाडी बाबा स्वच्छता इनाम सरकारकडून? अरे आपल्या गावाची आपल्या शहराची भरभराट करा. गुन्ह्या गोविंदाचा एकमेकाला मदत करा बाबा, एकमेकाला मदत करा. हो गोपाला गोपाला देवकी नंदन गोपाला 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 देवकी नंदन गोपाला. हो पाबर एवढं सगळं मला कबूल केलं आहे तुम्ही.
ईश्वर सन काय नाही रघुकुल वचन है का प्राण जाए पर वचन न जाए. आता मग सगळे मिळून तुम्ही मला वचन द्या का भुकेलेले तहानलेले उघड्या नागड्याले गरीबाच्या पोराईले बेकाराईले काम बेमार लुळे पांगळे महारोगाईले औषध बेघराईले मुक्या जनावराईले गोशाळा उपवर गरीब पोरा पोराईचे सामूहिक विवाह दुःखी निराश कर्जबाजारी कास्तकारायले हिम्मत बोला कार्यक्रम संपला नाही जाऊ नका. ज्या राष्ट्राचं खाता ज्या राष्ट्रामध्ये राहता त्या राष्ट्राचं गुणगान करणं गरजेचं आहे का नाही? है ना? मग आपल्या राष्ट्राचं आपण गुणगान गाऊ आपलं राष्ट्रगीत म्हणू. उभे राहा. भारत माता की वंदे वंदे